तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका ब्लॉगमध्ये। हा ब्लॉग असा आहे, आपल्या घरी तुम्हाला तर माहिती आहे, जे मला फॉलो करतात, आपल्या घरी दिंडी येत असते दरवर्षी। तर आज आहे 19 तारीख, उद्या दिंडी येणार आहे। तर आज मंडप टाकायला आलेले आहेत खाली सगळे, तर मंडप टाकून घेऊया आपण त्यांच्याकडून। त्यानंतर बाजार वगैरे झालेला आहे। जे दिंडीत येणार आहे त्यांच्यासाठी आपल्या इथं जेवण असतं, तर ते जेवणाचं सगळी काही नियोजन झालेलं आहे 50%। बाकीचं उद्या सकाळी करूया आपण। तर आता खाली जाऊ आणि मंडप टाकून घेऊ। तर चला, हा पण ब्लॉग छान असणार आहे। मी पार्ट्समध्ये नाही बनवणार आहे, एकच बनवेल ऑफ 2 डेज किंवा 3 दिवस। परवा सकाळी ते 5 वाजता जातील त्र्यंबकेश्वरच्या दिशेने। तर चला आता खाली जाऊ आणि मंडप बघूया कसा टाकतात। तर आता इथं मंडप टाकायचं काम चालू आहे बाहेरून। ही आपली ब्लॅक ब्युटी उभी आहे इकडे। तर मित्रांनो, असे कॉलम उभे केलेत। आता गाड्या जात नाही म्हणून ट्रॅक्टर पुढे घ्यायला लावलाय आणि असा स्क्वेअर बनवलाय, तो अजून थोडा पुढपर्यंत जाईल। तर आता हे कॉलम उभे झालेत सगळे लोखंडी। यावर आता कपडा येईल। या बाजूला फांदी पण छाटावं लागली आम्हाला, कारण की बसत नव्हता मंडप तिकडं। आणि असा ब्लॉक बनवला आहे इथपर्यंत। यावर आता कपडा येईल, ते वरती बीम लावण्यात येत आहेत। आणि आता सगळा सेटअप झाला आहे, आता झालर मारायचं काम चालू आहे। आता वरती कवर अप केलं जाईल या झालरनी। तर अशा प्रकारे फायनल झालेला आहे आपला मंडप घरापुढचा। आणि असा लुक आहे मंडपाचा। त्यानंतर हे म्युझिक सिस्टीम आणि लाईट्स आत ठेवलेत, उद्या सकाळी करणारी लाईटिंग। बाकी एक लुक बघा मंडप कसा वाटतोय। इकडं आपला फ्लेक्स येईल समोर या साईडला। तर आता इकडून आपण जाऊया शाळेकडं। तर आता आपण शाळेकडे आलो आहे आणि इकडे एक छोटासा मंडप टाकणार आहे। इकडं प्रवचन होईल महाराजांचं। सो आता इकडं आलो आहे आपण आणि अशी आमची शाळा आहे। तर इकडं पुढं मंडप टाकला जाईल इकडे समोर। आणि आता कॉलम प्रॉपर उभे राहिलेत, त्याला सपोर्ट पण दिला आहे मागच्या बाजूनी, म्हणजे हलायला वगैरे नको किंवा पडायला वगैरे नको मंडप। सो त्याला प्रॉपर सपोर्ट दिलेले आहेत। आणि अशा प्रकारे फायनल स्क्वेअर कॉलम उभे केलेत। आता ह्यावर कापड येईल, मीन्स लाईक झालर टाईप सगळं काही येईल। तर आता फायनली आपला मंडप झाला आहे आणि असा लुक आहे मंडपाचा। जिकडं प्रवचन होईल। तर आता टाईम झाला आहे 11:15। आता आपण जाऊया घरी, जेवण वगैरे करूया, मग बाकीची उद्याची तयारी उद्या करूया। मी तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये, शेवटपर्यंत राहा, बघण्यासारखा ब्लॉग असतो खूप। सो चलो आता आपण जाऊया घरी। तर मित्रांनो, आज दिवस दुसरा आहे आणि आपण आता किराणा वगैरे सगळं शाळेत आणून ठेवतोय, जिकडं रात्री कार्यक्रम आहे। तर आमचा सोनू आहे आमच्याबरोबर। आणि हे बघा, हा भाज्या आणि किराणा हे सगळं आणलेलं आहे। अजून पण सामान आहे, ते आणू आता आपण। आणि खूप जड होतं, थकलो आहे फुल। तर मग चला बाकीचं सामान घेऊन येऊया, म्हणजे मग ते सगळं क्लिअर होऊन जाईल आणि स्वयंपाकाला लागून जातील लोक। 3-4 वाजता येतील ते स्वयंपाक बनवायला। सो चलो। आणि आता आम्ही टाक्या घेऊन आलेलो आहे 2। सर होते आमच्याबरोबर। सर बिचारे खूप दरवेळेस मदत करतात। सर काय म्हणता तुम्ही? दमलो मी टाकी उचलून। सरांचं वय पण झालं आहे थोडं, पण तरी टाकी उचलली त्यांनी, ते महत्त्वाचं आहे। आणि हा आमचा पैलवान आहे सोनू भाऊ आरोटे। आमच्या नायकवाडी सर डबा खाताना मस्त लसणाचा ठेचा, बटाट्याची भाजी, चपाती मस्त खातायत सर। आणि आता आपण घरी जाऊ। सोन्या चल आपण ते घेऊन येत।
आणि मॅडम रांगोळी काढते तिकडं. रांगोळी आहे का नाही पण? हा आहे. तर मित्रांनो आता आपण छोले नेतोय ना. आमचे कोकतरे काका इकडे आंबोळ घेऊन चालले आहे ज्याच्यानी जिलेबी बनती. ते बघा कसे मस्त आमचे कोकतरे काका घेऊन चाललेले आणि हे आपले छोले. आता एवढंच राहिलंय तिकडे घेऊन जायचं. बस आता झालं सगळं. आणि अशा प्रकारे सगळं आणलं. आता काहीच राहिलं नाही. आता फक्त जे स्वयंपाक करणारे त्यांचं काम राहिलं इकडं. इकडं काय गरज नाही चक्कर मारायची. हा एकच वर्ष लागेल ना इकडे. तर आता मित्रांनो सगळं किराणा वगैरे झाले. लाईटिंग चालू आहे शाळेत, ते पण होऊन जाईल. आता इकडं आमची सोनाली आणि मम्मी मस्त सारवत आहेत. त्याच्यावर रांगोळी काढण्यात येईल. आणि आमच्या इथं आज बाजार आहे त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होते दिंडीचा. सगळे लोक बसले तिथं आणि आपली ह्या बाजूने दिंडी येते. पण मग आता लोकांमुळं थोडा प्रॉब्लेम होईल यावेळेस दिंडीला, कारण की बाजार आहे आज आमच्या गावचा. आणि आता आपल्या इथं बोर्ड वगैरे लावून झाला आहे. आमच्या कोकतरे काकांनी खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे. बोर्ड वगैरे लावलेलं आहे आणि इकडे रांगोळी. इकडे आता पालखी येईल, इकडे ठेवण्यात येईल पालखी. आणि पोरींनी मस्त रांगोळी काढली. तर मित्रांनो आता दिंडी आलेली आहे आणि सगळं काही नियोजन झालं आहे. आता मी फटाके घेऊन चाललो आहे. आता आपण वेलकम करूया दिंडीचं. तर चला आता इंटरेस्टिंग असणार आहे यानंतर अजून ब्लॉग. सो बी विथ मी शेवटपर्यंत ब्लॉग बघा. चलो.
सोडावं। आज कुरकुटवाडी गाव ते निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळा आणि या वारकऱ्यांचं आदरणीय। तर आता इकडं आमच्या शिंदे मॅडम सगळ्यांना चहा देत आहेत आणि मग हरिपाठ चालू होईल। ते आमच्या मातोश्री गणना कोण करी विष्णू विना जप व्यर्थ त्याचे ज्ञान उपजोडी करता नेहमी आगेत वाटा वैताची धरणी गुरुविन ज्ञान निवृत्ती देवी झाल निवृत्ती देवी दान निवृत्ती देवी दान ज्ञानदेवा प्रमाण देवी दान ज्ञानदेवा समाधि संजीवाना हरि समाधि ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 आमच्या काळे परिवारातील आदरणीय श्री स्वामी समर्थ कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका काळे मॅडम, सचिव श्री सामाजिक कार्यकर्ते शांताराम बापू काळे, या काळे परिवाराच्या गेली कित्येक वर्षापासून या ठिकाणी या दिंडीचं आगमन होत आहे। त्या निमित्ताने या काळे परिवाराकडून सेवा करण्याची त्यांना संधी मिळत आहे। आपल्या सर्वांचं या ठिकाणी राजूर नगरीमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत। तर आता इकडं स्वयंपाक चालू आहे सगळ्यांचा। आपल्या अभिभावनी दरवर्षीप्रमाणे यावेळेस पण स्वयंपाकाचं घेतलं आहे। कायम तोच असतो आपल्या इथं दिंडीला। ती लाइटिंग वगैरे केली आहे। हा एक बोर्ड लावला इकडे। तर मित्रांनो आता हरिपाठ संपत आलाय आणि आपल्याला थोडंसं काम आलंय। आपल्याला तूप घेऊन जायचंय जिकडे आपला स्वयंपाक चालू आहे तिकडे। आता आपण तूप घेऊन जाऊया तिकडे।
बाकी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आता जेवण वगैरे होतील, त्यांचे प्रवचन वगैरे होईल आणि मग ते झोपतील आणि सकाळी 5ला पुढे त्र्यंबकेश्वरला जातील. सो चलो आता आपण गावठी तूप घेऊन जाऊया स्वयंपाकाच्या इकडं. ही आपली पालखी आहे देवाची. आता समस्त वारकरी जे आहेत पालखीवाले सगळे आपल्या शाळेकडे चालले आणि आता आपण पण शाळेकडे जाऊया, कारण की पुढचं प्रवचन आणि जेवण वगैरेचा जो कार्यक्रम आहे तो आपण शाळेकडे ठेवलेला आहे. तर मग आता चला आपण तिकडं जाऊया शाळेकडं. आणि आता आपण इकडं आलो आहे शाळेकडं. ही आपली शाळा आहे आणि इकडं प्रॉपर वारकऱ्यांची सोय केलेली आहे झोपायची आणि जेवणाची. आणि इकडूनच ते सकाळी रवाना होती पुढे त्र्यंबकेश्वरला. तर इथं सोयीस्कर वॉशरूमची पण सोय करण्यात आली आहे. इथं वॉशरूमला जाऊ शकतात आणि बाकीचं सगळं इकडं नियोजन आहे. आता इकडं बाबांचं प्रवचन होईल, थोडे सत्कार होतील आणि मग त्यानंतर अन्नप्राशन करतील सगळे वारकरी. कुंडली कवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. हरिभक्त पारायण उत्तम महाराज कुरकुटे. चला उत्तम महाराज कुरकुटे यांचा सत्कार करतील बापू. टाकून घ्या सर, ऐका सत्कार सत्कार करा. तिकडून फोटो घ्या. उजव्या बाजूला महिला मंडळ बसेल, डाव्या बाजूला पुरुष मंडळी बसतील. महाराज कालेकर ज्यांनी वारकरी पताका खांद्यावर घेऊन अत्यंत उत्साह आनंदामध्ये पायदिंडी चालू आहे असे हरिभक्त पारायण कारभारी महाराज कुरकुटे. चला कारभारी महाराज कुरकुटे असे डोंगरे महाराज पुढे. शंकर महाराज काळे, शंकर महाराज काळे, रामदास महाराज कुरकुटे, रामदास महाराज कुरकुटे. चला काय झांज वाजित होते. वा 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 काय आनंद आहे. वा लय आनंद आहे. साधू महाराज सांगले चोपदार, चोपदार कुठे. साधू महाराज आता या. वा वा छान. तेरा उतरावला काय महाराज. वरपेताई वरपेताई ठीक. त्यांना सरळ घ्या म्हणजे फोटो येईल तिकडनं. तिकडे 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 कॅमेरा. त्या प्रकारे बुवानी विचार केला 2 मुक्काम तर आपण करत नाही, परंतु याचा जर आग्रह आहे आणि एखादा जर सुधरत असला तर जगाच्या कल्याणा संतांची विभूती ध्येय कष्टविती परोपकारे या मुक्तीप्रमाणे बुवांनी ठरवलं. म्हणले उद्या तू संध्याकाळी आल्यानंतर व्यसन करून येणार नाही ना. म्हणलं नाही बुवा येणार. नक्की नक्की मनावर ताबा मिळवणार मिळवणार. पण बुवा ध्यानात ठेवा मला माळ घालायची बरं का. हो घालणार. याने घरी गेल्यानंतर रात्रभर ते चिंतन. बुवानी सांगितले मी तुला उद्या माळ घालतो, तू काही व्यसन करायचं नाही, मनावर ताबा ठेवायचा, मनाला जिंकायचं. रात्रभर तेच त्याच्या डोक्यात. सकाळी उठल्यानंतर आपला डबा बिबा घेतला आणि तो ज्या ठिकाणी कामाला होता ते काम आपण चितळवेढा धरू. दुपारचा आपला ठेपा चितळवेड्याला कामाला होता. आता तुम्ही म्हणा शहरातून ग्रामीण भागात आपण धरून चालू काय करायचं आपल्याला. आपल्याला तरी इकडल्या परिसरातली कोणती गावं माहिती आहेत. आणि मग तो चितळवेड्याला कामाला होता. 22 वर्ष त्याची दुकी झाली होती. 22 वर्ष
तो वॉचमॅन म्हणून एका बंगल्यावरती होता. 22 वर्ष ड्युटी झाली होती. 22 वर्षामध्ये त्याने एकही रजा मागितली नाही, एकही खाडा केला नाही. मिवणीच्या पोराच्या बड्डेला सुद्धा त्यांनी खाडा केला नाही. आता बोला, कधीच नाही. ऊन असू, पाऊस असू, वारा असू, काही असू, तिन्ही ऋतूमध्ये त्यांनी ड्युटी म्हणजे ड्युटी बजावली. आणि ड्युटी करून, दिवसभर ड्युटी करून, त्यावेळेस साधनं नव्हती. पायी पायी यायचं, जायचं पायी पायी, यायचं पायी पायी. पायी पायी येत असताना हा घाट चढून वर आल्यानंतर, आता घाट तर माहिती आहे ना, आणि तिथं तो कचरा डेपो आता आहे ना, मला वाटतं तुमच्याच गावचा कचरा डेपो तिथे टाकलेला आहे. त्या कचरा डेपोच्या फरलांग भर आतमध्ये एक अड्डा होता त्या काळात, गुत्ता. तुम्हाला नाही माहिती, 100 वर्षाची गोष्ट आहे ती. त्या गुत्त्यावर हा नेमाने जायचा. तिथं त्याचं काय माप ठरलेलं होतं, पावशेर हातपाव काय त्याचा असेल ते माप, तो तेवढं 2 टंपाचं घ्यायचा आणि मग पुन्हा रस्त्यावर यायचा आणि मग डुलत घरी यायचा. असं त्याचं 22 वर्षात एकही खाडा झाला नव्हता ह्याही गोष्टीचा. हा, जसा ड्युटीचा खाडा नाही तसा, गंगूबाई इकडे बघ, तसा त्याही गोष्टीचा खाडा झाला नव्हता. कशाचा? तिथं फरलांगभर आत जायचं, तिथं 2 टंपाचं घ्यायची, रस्त्याला लागायचं, डायरेक्ट घरी यायचं राजूरला. आज मात्र जाताना सुद्धा पायी पायी जाताना विचार करत होता, बाबांनी सांगितले मनाला जिंकायचं, व्यसनमुक्त व्हायचं. हा, आज ते व्हायचं म्हणजे व्हायचं, आज माळ घालायची म्हणजे घालायची. जाताना तो विचार, ड्युटीवर बसल्यावर तो विचार, आणि सुटल्यानंतर सुद्धा तोच विचार. आता मात्र तो घाट चढून वर आला. घाट चढून वर आला आणि तो जो रस्ता होता ना, ती आडवाट होती ना, तर तिकडं गुत्ता होता. त्या गुत्त्याच्या जवळ आला, म्हणजे त्या रस्त्याला आला. आणि त्याने तो रस्ता त्याचा इतका परिचयाचा होता का त्याने जरी ठरवलं होतं की आज मनाला जिंकायचं आणि तिकडं बघायचंच नाही, तिकडं जायचंच नाही, आणि तो धाडस करून निघाला राजूरच्या बाजूला. पण त्याचं पाय वाकडं वाकडं पडायला लागलं, कारण पडिले वळण इंद्रिया सकाळ, भाव तो निराळा नाही तुझा. पाय मात्र सांगत होतो, अरे येड्या, काहीतरी चुकाते, आपल्याला इकडे जायचंय. त्यांनी तसंच पायाला ओढीत आणलं बाबा. बरंच अर्धा किलोमीटर आला, पारित आपण चहा घेतला ना त्या ठिकाणी आला, आणि मग एका जागेवर उभा राहिला. उभा राहिल्यानंतर इतका खुश झाला, आणि तो मनाशी बोलू लागला मनाला, हे मना बघ, आज मी तुझ्यावर ताबा मिळवला, आज मी तुला जिंकलं, आज मी माळ घालणार आहे. बाबांनी सांगितलं तू मनाला जिंक, आज मी तुला जिंकलं. हा, जिंकलं का नाही? कोणाला म्हणत होता? मनाला. जिंकलं का नाही? बादर आहे का नाही? मी तुला जिंकलं का नाही? चल आज माझ्या वतीनं तुला 2 पावशेर पाहिजे तू, आणि गेलं तिकडे. आज तुला माझ्या वतीनं पार्टी देतो. अरे बाबा, इतकं बिलंदर मन असतं रे, मन कोणाला साकारता आलं नाही आतापर्यंत. बरं, हा, मन कधी कशावर जाईल हा याचा भरोसा नाही. आणि म्हणून ह्या मनाला इतकं गतिमान म्हणे का आता जरी आम्ही बसलोय, आम्ही 2 दिवस झालं घर सोडले, पण आम्ही बसल्या बसल्या सुद्धा घरी फिरून आलो, चक्कर मारून आलो. हा, सुनबाईनं दारा काढल्या असतील का, पोरांनी दरवाजा पायदर लावला असेल का, कारण लय चोरट्यांचं चालले आहे का नाही कुरकुटवाडीकर. आणि मंत्रमुग्ध झालो आपण सर्व. याच्यासाठी केला होता अट्टहास, पुढचं म्हणणार नाही. खरं तर या ठिकाणी महाराजांनी जे काही प्रवचन केलं, मनावर नियंत्रण कसं मिळवावं, त्यासाठी कोणते प्रयत्न करावेत, हे आपल्या प्रवचन रूपी सेवेतनं दाखवून दिलेलं आहे. मनापासून स्वामी समर्थ सेवा संस्थेच्या वतीने, काळे परिवाराच्या वतीने आणि राजूर ग्रामस्थांच्या वतीने मी आपले आभार मानतो. तर मित्रांनो, आता प्रवचन वगैरे झाले, आता जेवण करायला सगळे बसलेत. आता तुम्हाला दाखवतो मी, पंगत चालू झाली जेवायची. आता वारकरी लोक सगळे जेवतील, मग आपण जेवूया आणि मग आपण घरी जाऊया, आणि त्यांना झोपून आपण घरी जाऊन सकाळी 5ला परत त्यांना सोडायला जाऊया. तर चला आता वाढूया सगळ्यांना. चलो. हरे राम हरे राम
जेवण चालू आहे सगळ्यांचं. तर आता मित्रांनो झालंय सगळं. महाराज लोक वगैरे सगळे झोपलेत आणि बाकीच्यांची सोय वरती केली आहे, ते पण झोपलेत. आता दरवाजा वगैरे लावलाय त्यांनी, डिस्टर्ब नको करायला. आणि सकाळी ते निघून जातील चहा वगैरे घेऊन. बाकी आता सगळं रॅपअप झाले. पातेले वगैरे पण घेतलेत, जे काही राहिले होत्या गोष्टी त्या पण घेतल्यात. आता फक्त साफसफाई होऊन निघून जाऊ आपण बस. तर मग एवढाच होता ब्लॉग दिंडीचा. तर मित्रांनो आपल्याबरोबर हे पोरं आहेत सगळे, यांनी आपल्याला मदत केली आज दिंडीमध्ये वाढायला. आणि ताशा ढोल त्यावेळेस पण त्यांनी खूप मदत केली. आणि हा मित्र आहे, तुझं नाव काय? अनिकेत नंदू मुतडक. जो आवाज कुठे गेला? नाव काय? अनिकेत नंदू मुतडक. हा अनिकेत मुतडक. तू? निखिल संतोष मधुरकर. कृष्ण आराडे. सिद्धार्थ देशमुख. जोरात. सिद्धार्थ देशमुख. तर हे पोरांनी आपल्याला मदत केली आहे आणि खूप काही काम केलं. जेवण झालं का तुमचं? ओके, जेवण बिवण पण झाले. आता सबस्क्राईब करायला सांगा सगळ्यांना. सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा. ओके.